अशीच एक रात्र होती. सगळीकडे किर्र अंधार होता. ती एक गाडी रस्त्याने जात होती. दोन्ही साईडला गर्द झाडी आणि किर्र अंधार. फक्त त्या गाडीच्या हेडलाईट्सचा तेवढा पुरता उजेड होता. त्या गाडीत 5 मित्र बसले होते. आकाश, हरीश, विशाल, योगेश आणि किरण. अशीच मजा करत ते मित्र जात होते. पण त्यांना काय माहित होतं की पुढे एक संकट उभा आहे. हो, त्यांच्या मागणे एक सावली त्यांचा पाठलाग करत होती. अचानकच त्यांची गाडी बंद पडली. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला गाडी चालू करायचा, पण गाडी काही चालू होईना. त्यात हरीशच्या कानावर एक आवाज पडला, हरीश, हे हरीश. त्याने मागे वळून पाहिले. त्यातनं कोणीतरी खेचून घेतला आणि हरीश जागीच कोसळला. त्या चौघांनी हरीशच्या तोंडावर पाणी मारले, तरी हरीश काही जागा होईना. हे पाहून किरण आकाशला म्हणाला, आक्या, अरे काय झालं याला? इथून जवळ एक दवाखाना आहे, तिथे घेऊन जाऊ पुण्याला. असं म्हणून त्यांनी त्याला गाडीत ठेवलं आणि गाडी चालू केली. तितक्यात किरणच्या आवाजावर मी विशालला कोणीतरी आवाज दिला, विशाल, हे विशाल. विशाल मागे वळणार तितक्यात योगेशने त्याचा खांदा धरला. मागे वळू नकोस, मला वाटतं हे हाकामारीचं काम आहे. हे पाहून चौघे बिथरले आणि त्यांनी एकमेकाकडे पाहिलं. तितक्यात किरण योगेशला म्हणाला, एवढ्या काही पण बडबडू नको, शांत बस. गपचूप आपला मित्र डोक्यात तुला काय सुचते? योगेश त्याला म्हणाला, तुला खोटं वाटते तर माग वळून पहा. पण किरणची पण काही हिंमत होईना. किरण पण आपल्या पुढं बसून त्याला मनातली मनात शिव्या देत होता, लावून फसवलं या केली. तितक्यात त्यांची गाडी हॉस्पिटल समोर येऊन थांबली. त्यांनी हरीशला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं एक वॉर्ड बॉय उभा होता. विशाल वॉर्ड बॉयस म्हणाला, सर, एक अर्जेंट पेशेंट है, तो उसे प्लीज ऑपरेशन थिएटर में ले जाइए. त्याचा वॉर्ड बॉय गालातला गालत हसला आणि त्यांनी हरीशकडे पाहिलं. अरे इसकी तो मौत हो गई है भाई. हे ऐकून ते चौघे जागीच खाली बसले. तितक्यात बाहेरून वॉचमॅन आला आणि त्यांनी त्या तिघांच्या पाठीवर धनाधन काट्यांचा वर्षाव केला. बिना परमिशन घेता तुम्ही आत कसं काय आलात? हे हॉस्पिटल 5 वर्षांपासून बंद आहे. ऐकून त्यांच्या कानावर धनाका बसला.